नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 12वीचा 1.2 ऑन सेइंग प्लीज या लेसनचा हा तिसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने आपलं सभ्य वर्तन हे आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रदूषित करत असतं आणि सभ्य वर्तन कशा पद्धतीने आपल्या आजूबाजूचं वातावरण हे स्वीटन म्हणजे प्रसन्न करत असतं. येतंय लक्षात? चला तर मग मित्रांनो, आपण पुढचा जो लेसन आहे, पुढचा जो भाग आहे तो बघायला सुरुवात करूया. रिसेंटमेंट पर्यंत आलेलं होतं, इथून बाकी आहे. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड. फीचर म्हणजे त्याबद्दल बोलणे. आय शुड लाईक मला आवडेल. टू फीचर इन दिस कनेक्शन या बाबतीत द पोलाइट कंडक्टर माझा जो नम्र कंडक्टर मित्र आहे त्याबद्दल मला बोलायला आवडेल. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिव्ह्यू टू कंडक्टर्स जनरली. हे जे डिस्क्रिमिनेटिंग टायटल आहे कोणतं, पोलाइट कंडक्टर. आता मी माझ्या मित्राला पोलाइट म्हणतोय, नम्र म्हणतोय, म्हणून मग मी इतर काही नम्र नसतात असं मला म्हणायचं नाहीये. हे डिस्क्रिमिनेटिंग नाहीये. हा भेदभाव देणारा टायटल तुम्हाला वाटत असेल. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव करणारा जरी तुम्हाला हे टायटल वाटत असेल तरी माझा तसा उद्देश नाहीये. ऑन द कॉन्ट्रेरी याच्या विरुद्ध आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन who come through the ordeal of a very tiring calling better than bus conductors do. येतं एक लक्षात? ऑन द कॉन्ट्रेरी याच्या विरुद्ध सांगायचं झालं तर आय एम डिस्पोज टू थिंक मी विचार करायला भाग पडलेलो आहे दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन काही लोकांचे असे ग्रुप असतात हु कम थ्रू द ऑर्डियल ऑफ व्हेरी टायरिंग कॉलिंग. ऑर्डियल म्हणजे काय? क्रम. टायरिंग म्हणजे कंटाळवाणं आणि त्रासदायक कामाच्या माध्यमातून ते येत असतात. बेटर दॅन द बस कंडक्टर्स डू म्हणजे बस कंडक्टर लोकांनाही त्रास असतो परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त त्रास भोगून आपल्या कामातनं यशस्वीरित्या बाहेर पडलेली लोकांची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो आणि मी बघितलेली सुद्धा आहेत. असं कोण सांगतंय? अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, A.G. गार्डिनर सांगतायत. ठीक आहे. हेअर अँड देअर येथे आणि तेथे. हेअर अँड देअर यू विल मीट तुम्ही भेटणार अँड अनप्लिझंट स्पेसिमेन. अनप्लिझंट म्हणजे काय? आनंददायक नसलेलं. स्पेसिमेन्स म्हणजे उदाहरणं. हु रिगार्ड जे मानतात द पॅसेंजर्स म्हणजे प्रवाशांना ॲज हिज नॅचरल एनिमीज त्यांचे नैसर्गिक एनिमी आहे जणू काही. ॲज क्रिएचर्स म्हणजे प्राणी हुज की ज्यांचं चीप पर्पज मुख्य हेतू ऑन द बसमध्ये इज आहे टू चीट फसवणे हिम त्यांना. अँड आणि हु कॅन ओनली बी केप्ट ज्यांना ठेवलं जाऊ शकतं रिझनेबली ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक बाय अ लाऊड व्हॉइस म्हणजे मोठ्याने बोलून अँड अग्रेसिव्ह मॅनर एकदम चीडदायक किंवा संतापी वृत्तीनेच त्यांना कंट्रोल ठेवू शकतो. आता बघा, हेअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लिझंट पेसिमेन हु रिगार्ड्स द पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमीज. असे खूप सारे उदाहरणं भेटतील तुम्हाला की जे प्रवाशांना त्यांचा नॅचरल एनिमीज मानतात, शत्रू मानतात आणि ज्या प्रवाशांचा मुख्य उद्देश म्हणजे फक्त त्यांना फसवणे एवढाच आहे आणि अशा प्रवाशांना नीट ठेवण्यासाठी लाऊड व्हॉइस आणि अग्रेसिव्ह मॅनरच कामाचा आहे असे मानणारे तुम्हाला अनेक उदाहरणं भेटतील. बट धिस टाईप इज रेअर. हा टाईप एकदम रेअर आहे. म्हणजे माझा जो मित्र आहे असं लेखक सांगतायत, त्यांचा जो मित्र आहे ना तो एकदम रेअर आहे तसा व्यक्ती. रेअर आणि रेअरर दॅन एकदम रेअर इट यूज टू बी. खूपच रेअर आहे तसा व्यक्ती सापडत नाही एवढा प्रसन्न व्यक्ती. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टेन स्टँडर्ड ऑफ civility in its servants and taking care that standard is observed. आता बघा, हे पण खूप छान आहे. आय फॅन्सी मी कल्पना करतो द पब्लिक ओज म्हणजे लोक ऋणी आहेत मच खूप जास्त टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे लोक ऋणी आहेत. ओ म्हणजे काय? ऋणी असणे. विच ऑल्सो रन्स द बसेस अंडरग्राउंड रेल्वे कंपनी ही बसेस चालवते
आणि फॉर इन्सिस्टिंग आग्रह धरते ऑन अ सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, सर्टेन स्टँडर्ड विशिष्ट दर्जा प्रमाण ऑफ सिव्हिलिटी म्हणजे सभ्यतेचा, इन इट्स सर्वंट्स त्याच्या नोकरांकडनं, अँड टेकिंग केअर काळजी घेत असतं दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड आणि तशा पद्धतीची वागणूक दिली जाते. म्हणजे अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी जी आहे ना ती तिच्या कर्मचाऱ्यांना सांगत असते की तुम्ही विशिष्ट दर्जाचं वर्तवणूक किंवा विशिष्ट प्रकारची सेवा तुम्ही द्या, आणि ते देत आहेत की नाही, बोलण्या वागण्यामध्ये त्यांचं सभ्यता आहे की नाही याची ते ऑब्झर्व म्हणजे काळजी देखील करत असतात, निरीक्षण देखील करत असतात. इन डुईंग धिस हे करत असताना इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट, असं करत असताना फक्त गोष्टीच आनंददायक होत नाही फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक म्हणजे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी, बट परंतु परफॉर्म्स अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस आणि एक महत्त्वाची सामाजिक सेवा सुद्धा त्याच्यातनं पार पाडली जात असते. इथं एक लक्षात थोडक्यात इथे काय सांगितलेलं आहे की जर का तुम्ही कोणत्याही पद्धतीची सेवा देत असणार आणि तुमच्या चेहऱ्यावर जर का आनंद असेल आणि तुम्ही जर का सिव्हिलिटी पाळत असणार म्हणजे सभ्यता सुसंस्कृतपणा तुम्ही दाखवत असणार तुमच्या वागण्यातनं, तर तुमच्या संपर्कात येणारे जे लोक आहेत ना ते एकदम प्लीझंट म्हणजे आनंददायक होऊन जातात आणि ती एक सामाजिक सेवा पण चांगली घडत असते. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. It is not therefore with any feeling of unfriendliness म्हणजे काय असं शत्रुत्वाची एखादी अशी भावना आहे बा कंडक्टर लोकांबद्दल अशातला प्रकार नाही ज्यांना मी ट्रिब्यूट देतोय. पण काही कोणतेही असतील मग ते की ज्यांचा स्वभाव चिडचिडयुक्त असतो त्यामुळे ते वातावरण तसं चिडचिडयुक्त होऊन जात असतं. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. आता तो जो मित्र कंडक्टर आहे त्याच्याबद्दल हे कॉन्शियस म्हणजे दक्ष कधी झाले, यांच्या लक्षात कधी आलं, एके दिवशी ते बसमध्ये चढले आणि त्यांच्या खिशात पैसे नव्हते. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स, प्रत्येकाला अनुभव आहे किंवा होता. अँड नोज म्हणजे जाणतो तो, फिलिंग म्हणजे भावना. द मिक्स्ड फिलिंग कशी भावना असते, विच द डिस्कवरी अराउजेस. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाही आहे, ही ज्यावेळेस हा शोध जेव्हा लागतो, जेव्हा ही डिस्कवरी म्हणजे शोध लागतो की या व्यक्तीकडे पैसा नाही आहे, पैसा नसताना गाडीमध्ये बसलेला आहे, जेव्हा सगळ्यांना कळतं त्यावेळेस कशी फिलिंग सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल. यू आर अनॉइड, तुम्ही चिडतात. बिकॉज यू लुक लाईक अ फूल, तुम्ही मूर्खाप्रमाणे दिसतात. ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव, फसवा व्यक्ती. ॲट द वर्स्ट म्हणजे खूपच वाईट. यू आर अनॉइड, तुम्हाला राग येतो. बिकॉज यू लुक लाईक अ फूल, तुम्ही मूर्खाप्रमाणे दिसत असतात. अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट, तुम्ही एखादी चीटर आहात, फसवे आहात असं वाटत असतं. म्हणजे आपणच विचार करतो की आपल्याला मूर्ख समजत असतील किंवा फसवा व्यक्ती म्हणत असतील, हाच विचार आपल्या मनामध्ये येत असतो स्वतःबद्दल. आता बघा, यू व्यवस्थित लक्षात घ्या. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज, तुम्हाला आश्चर्य होणार नाही. इफ द कंडक्टर, जर का कंडक्टरने आईड यू कोल्डली, जर का तुमच्याकडे भावनाशून्य नजरेने पाहिलं. ॲज मच ॲज टू से, सांगायचं झालं तर यस, हो. आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक, ती एक जुनी ट्रिक होती. नाव आता, देन तर मग, ऑफ यू गेट, चल मग आता तुम्ही उतरून जा. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. येतं आहे का लक्षात? म्हणजे कंडक्टरने जर का भावनाशून्य नजरेने तुमच्याकडे बघितलं आणि सांगितलं की आता तुम्ही उतरून जा, तर त्याचं तुम्हाला एवढं सरप्राईज होणार नाही. समजून घ्या मित्रांनो, तुमच्याकडे पैसे नाही आहेत हे तुमच्या लक्षात नाही आलं आणि अचानकच व्यक्ती तिकीट काढायला आला, कंडक्टर व्यक्ती, आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत असं जर का दिसून आलं तर तो कंडक्टर काय म्हणू शकतो, यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. स्टेल तर म्हणजे घाणेरडी, ओल्ड ट्रिक म्हणजे जुनी ट्रिक आहे बा ती. गाडीमध्ये बसून जायचं आणि सांगायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत, चला उतरा आता, असं जर का तो कंडक्टर बोलू लागला तर त्याचं तुम्हाला आश्चर्य होणार नाही. येतं आहे लक्षात? अँड आणि इवन इफ जरी द कंडक्टर इज अ गुड फेलो, जरी तो चांगला व्यक्ती असेल आणि लेट्स यू डाऊन इझिली, आणि तुम्हाला सहज जाऊ देत असेल,
यू आर फेस्ड, तुम्हाला तोंड द्यावं लागतं विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक, म्हणजे परत जाण्याची. अँड आणि द इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय. परहॅप्स कदाचित ऑफ मिसिंग युअर ट्रेन, तुमची एखादी ट्रेन सुटेल. ऑर किंवा युअर एंगेजमेंट, एखादी महत्त्वाची भेटसुद्धा तुमची सुटू शकते. तर असा हा प्रकार होऊ शकतो. आता बघा तोच विषय कंटिन्यू आहे. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स, माझ्या पॉकेटमध्ये पुरेसे शोधल्यानंतर. इन व्हेन, काही उपयोग झाला नाही. फॉर स्ट्रे कॉपर्स, येत आहे का लक्षात. कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यू, म्हणजे एक लहानातला लहान पैसा, म्हणजे कमीतल्या कमी, म्हणजे आपण म्हणतो ना 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपयात, म्हणजे असे कमीत कमी पैसा शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर. हॅव्हिंग फाउंड, आढळलं. आय मी वाज होतं अटरली पेननीलेस. हॅव्हिंग फाउंड, काय आढळलं की मी पेननीलेस होतो, म्हणजे माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. आय टोल्ड, मी सांगितलं द कंडक्टर, त्या कंडक्टरला. विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अझूम, जेवढ्या प्रामाणिक चेहऱ्याने मला सांगता येईल तेवढ्याच प्रामाणिक चेहऱ्याने मी त्याला सांगितलं दॅट आय कुडंट पे द फेअर, मी भाडं देऊ शकत नाही. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, आणि पैशांसाठी मला आता परत जावं लागेल. त्याने लेखकांनी म्हणजे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी एकदम प्रामाणिकपणे सांगून दिलं की माफ करा, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि आता मला परत जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, अरे तुम्हाला उतरण्याची गरज नाही. दॅट्स ऑल राईट, काही हरकत नाही. सेड ही, ते म्हणाले. ऑल राईट, काही हरकत नाही. सेड आय, मी पण म्हणालो. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, परंतु माझ्याकडे 1 रुपया पण नाही आहे. ओ आय विल बुक यू थ्रू, मी तुमच्या तिकिटाचे पैसे देईल. ही रिप्लाईड. बघा जेव्हा लेखकाने त्याला सांगितलं की म्हणे माझ्याकडे पैसे नाहीत, आता मला परत जावं लागेल म्हणे, मग कंडक्टरनं सांगितलं नाही 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 नाही, तुम्हाला काही परत जाण्याची गरज नाही म्हणे, परंतु म्हणे माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग कंडक्टर म्हणतो अरे मी करतो म्हणे तुमची बुकिंग, काही चिंता करू नका. पुढे काय विचारतात ते, व्हेअर वुड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि चालेल म्हणे कुठे जायचं आहे तुम्हाला असं ते बोलले, आणि ते तिकीटचं जे बंडल आहे त्यांनी अशा पद्धतीने हँडल केलं जणू काही ते मला बँकपासून हाँगकाँगपर्यंत कुठेही जाण्याचं तिकीट द्यायला ते मला तयार होते. आय सेड, मी म्हणालो, इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, तो त्यांचा एक दयाळूपणा होता असं मी म्हणालो. अँड टोल्ड, सांगितलं, हिम त्यांना, व्हेअर जेथे आय माझी वॉन्टेड टू गो, जायचं होतं. अँड आणि ॲज ही गेव मी द तिकीट, जेव्हा त्यांनी मला तिकीट दिलं, आय सेड, मी म्हणालो, बट परंतु व्हेअर शॅल आय सेंड द फेअर, परंतु मग मी भाडं कुठे पाठवू, हे जे तुम्ही माझे पैसे भरतायत हे कुठे पाठवू. ओ यू विल सी मी, तुम्ही मला भेटणार. सम डे, ऑल राईट, काय हरकत नाही, एखाद दिवशी तुम्ही मला भेटणार. ही सेड चेअरफुली, ते एकदम आनंदाने म्हणाले, अरे काय पाठवता, टेन्शन नका घेऊ, एखाद दिवशी आपण भेटू आणि तुम्ही मला भेटणार. ही टर्न टू गो, आणि ते जायला निघाले. अँड देन त्याच्यानंतर लकीली माय फिंगर्स, माझे बोटं, स्टील अजूनही वंडरिंग म्हणजे भटकत होते. इन द कॉर्नर म्हणजे कोपरा ऑफ माय पॉकेट्स, माझ्या खिशाच्या, लाईटली ऑन अ शिलिंग, शिलिंग म्हणजे एक प्रकारचं ते नाणं आहे. अँड आणि द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, आणि द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड म्हणजे काय, हिशोब सेटल झाला होता. स्क्वेअर्डचा अर्थ काय होतो, चुकता होणे, हिशोब चुकता झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेझर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी, परंतु तो पैसा जरी दिला गेलेला होता ना, दॅट ॲक्शन ऑर बट द फॅक्ट दॅट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेझर, परंतु माझा आनंद त्याच्याने कमी झाला नाही. मी पैसे जरी देऊन टाकले, परंतु त्या माणसाने माझ्याकडनं पैसे घेतले नव्हते, आणि माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा माझं तिकीट काढलं होतं. हा जो आनंद होता हा कमी होण्यासारखा नव्हता. अ फ्यू डेज आफ्टर, काही दिवसानंतर, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो, माझ्या संवेदनशील अंगठा, वॉज ट्रॅम्पल्ड, तुडवला गेला, ऑन रादर हेविली, खूपच जोरदारपणे, ॲज आय सॅट रीडिंग ऑन टॉप ऑफ ए बस, बसचा वरच्या भागावर मी वाचत बसलेला असताना एका व्यक्तीच्या पायाखाली माझा सेन्सिटिव्ह टो म्हणजे संवेदनशील अंगठा म्हणजे दुखणारा अंगठा अधिक दाबला गेला. आय लुक्ड अप, मी वर पाहिलं, कोणी दाबला बाबा, कोणी पाय ठेवला माझ्या पायावर. विथ सम अँगर, रागाने, अँड मोर ॲगॉनी, खूप वेदनेने, अँड सॉ, पाहिलं, माझा फ्रेंड, मित्र,
ऑफ द चेअरफुल काउंटेनन्स. काउंटेनन्स म्हणजे काय? मुद्रा. आनंदी मुद्रा असलेला एक व्यक्ती मला वर दिसला. सॉरी सर, माफ करा सर, ही सेड. तो व्यक्ती म्हणाला, आय नो, मला माहिती आहे, दीज आर हेवी बूट्स. हे हेवी बूट्स आहेत मी जे घातलेले आहेत. गॉड डॅम, बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड. माझ्या स्वतःचाच पाय दाबला गेलेला होता. ऑन सो मच, खूपच वेळेला. अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. बघा, म्हणजे एकदा लेखकाचा जो पायाचा अंगठा होता तो एका व्यक्तीच्या बुटांखाली येऊन दाबला गेला. लेखकाने त्या व्यक्तीकडे संतापी नजरेने पाहिलं आणि संतापी नजरेने बघितल्याबरोबर, व्यवस्थित समजून घ्या, तर तो व्यक्ती काय सांगतोय? आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट दॅम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. येतं लक्षात? मला माहिती आहे माझी जी बूट आहेत ते खूप हेवी आहेत, मी त्यांना घालून आलो कारण माझेच पाय खूप सारे लोक दाबून देत होते. खूप साऱ्या लोकांच्या पायाखाली माझ्या पाय दाबला जात होता, पायाची बोटं दाबली जात होती. परंतु आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझ्याच पायाखाली लोकांचे पाय दाबले जात आहेत. होप आय डिडंट हर्ट यू सर. सर, मला माफ करा, मी आशा करतो की तुम्हाला जास्त लागलं नसेल. ही हॅड हर्ट मी, त्याने मला लागलं होतं. बट ही वॉज सो नाईस, तो खूपच छान होता. अबाउट इट दॅट आय अशोर्ड हिम ही हॅडंट. आता मला खूप त्रास झाला होता, परंतु मी त्याला खात्री करून दिली की मला काही जास्त त्रास झाला नव्हता, कारण तो इतका छान होता बोलण्यामध्ये. आफ्टर धिस, याच्यानंतर, आय बिगॅन टू ऑब्झर्व, मी निरीक्षण करायला लागलो, हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस. वेन एव्हर, आता मग त्या कंडक्टरचं मी निरीक्षण करू लागलो जेव्हा जेव्हा मी त्याच्या बसमध्ये बोर्ड म्हणजे चढू लागलो. अँड फाउंड अ क्युरियस प्लेझर, आणि एकदम छान आनंद शोधू लागलो. इन द कॉन्स्टंट गुड नेचर, नेहमीचा चांगला स्वभाव. ऑफ हिज बिअरिंग, त्यांच्या नेहमीच्या चांगल्या स्वभावामुळे मला खूप बरं वाटायचं आणि म्हणून त्यांच्या बसमध्ये चढल्यानंतर मी नेहमीच असं क्युरियस प्लेझरचा शोधात राहायचो. ही सीम टू हॅव अँड इनएक्झॉस्टिबल, म्हणजे काय? अमर्याद. फंड ऑफ पेशन्स, फंड ऑफ पेशन्स म्हणजे काय? संयम. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल, जे प्रवासी आहेत त्यांना कम्फर्टेबल करण्याची गिफ्ट त्याला मिळालेली आहे जणू काही, असं वाटत होतं. आय नोटिस्ड, माझ्या लक्षात आलं, दॅट इफ इट वॉज रेनिंग, जर का पाऊस पडत असेल, ही वुड रन अप, तो पडत पडत यायचा द स्टेअर्स पायऱ्यांपर्यंत, टू गिव्ह, द्यायला, समवन, एखाद्याला, द टिप, एखादी टिप, दॅट देअर वॉज रूम इनसाइड, एखाद्याला तो अशी टिप द्यायला यायचा महत्वाची. आणि मध्ये रूम आहे, तुम्ही बाहेर काय करतायत, मध्ये चांगलं आहे बा, वरती जागा आहे. येतं आहे का लक्षात? टिप देणे म्हणजे काय? माहिती देणे इथे अर्थ. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. ओल्ड पीपल म्हणजे म्हाताऱ्या लोकांसोबत कसा वागायचा? ॲज अ सन, त्यांच्या मुलाप्रमाणे. कन्सिडरेट म्हणजे समजून घेणारा. अँड विथ चिल्ड्रन, मुलांसोबत कसं वागायचा? ॲज सॉलिटस ॲज अ फादर. सॉलिटस म्हणजे काय? केअरिंग, काळजी घेणारा, वडिलांप्रमाणे काळजी घेणारा म्हणून जायचा. ही हॅड इव्हिडंटली, स्पष्टपणे, अ पिक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट, त्याच्या हृदयामध्ये उबदार जागा होती. फॉर यंग पीपल, तरुण लोकांसाठी. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. मेरी जेस्ट म्हणजे काय? गंमत जम्मत. तो लोकांशी नेहमी गंमत जम्मत करण्यात व्यस्त होऊन जायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट, जर का एखादा आंधळा माणूस चढला ना, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट, जोपर्यंत एखाद्या पायवाटीवर त्याला सुरक्षितरित्या ते बस होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती त्याची काळजी घ्यायचा. ही वुड कॉल टू बिल, बघा, ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट, पुढे, टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड अँड राऊंड द कॉर्नर और अदरवाइज सेफली ऑन हिज वे. म्हणजे जोपर्यंत तो त्या व्यक्तीला तिकडच्या कॉर्नरला सुरक्षितरित्या सोडत नाही तोपर्यंत तो तिथून जायचा नाही. इन शॉर्ट, थोडक्यात सांगायचं झालं तर, आय फाउंड दॅट, मला असं आढळलं, ही इरॅडिकेटेड, त्याने नष्ट केली, सच अन ॲटमॉस्फिअर, वातावरण, ऑफ गुड टेम्पर, चांगला स्वभाव, आणि काइंडनेस म्हणजे दयाळूपणा, दॅट अ जर्नी,
प्रवास विथ हिम वॉज अ लेसन, धडा इन नॅचरल कोर्टसी, नैसर्गिक सभ्यता आणि गुड मॅनर्स. गुड मॅनर्स येतं एक लक्षात. त्याच्यासोबत प्रवास करणे म्हणजे काइंडलीनेस, दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन. त्याच्यासोबतचा जो प्रवास होता तो एक धडा होता. नॅचरल कोर्टसी नैसर्गिक सभ्यतेचा आणि गुड मॅनर्सचा. येतं एक लक्षात. वॉट कशाने, स्ट्रक म्हणजे धक्का दिला मी, मला पर्टिक्युलरली खास करून वाज होतं. द इज म्हणजे शांतता, विथ विच की जिच्या साह्याने ही गॉट थ्रू हिज वर्क, एवढ्या शांततेने तो त्याचं काम करायचा ते बघून मला धक्का बसला. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शस, जर का बॅड मॅनर्स संसर्ग होतो, जर का बॅड मॅनर्सचा इन्फेक्शन होतं, तर सो ऑल्सो तसं आर असतात गुड मॅनर्स, गुड मॅनर्सचा सुद्धा संसर्ग होतो. इफ वी एन्काउंटर, जर का आपण सामोरे गेलो, इनसिव्हिलिटी असभ्यता, मोस्ट ऑफ अस आपल्यापैकी खूप सारे जण आर असतात ॲप्ट म्हणजे तयारच टू बिकम बनायला अनसिव्हिल. जर का असभ्यता आपल्या समोर आली तर आपण असभ्य बनून जातो. बट परंतु इट इज अन अनयुजली अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. येतं आहे का लक्षात. इट इज अन अनयुजली अनकाउथ पर्सन. अनकाउथ पर्सन म्हणजे एखादा असा बेविचारी व्यक्ती असेल की जो डिसॲग्री करेल चांगल्या लोकांसोबत, चांगल्या लोकांच्या मतांना. इट इज विथ मॅनर्स, बघा व्यवस्थित समजून घ्या. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. हवामानाचा जसा परिणाम होतो ना तसं मॅनर्सचा सुद्धा परिणाम हा होत असतो. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. मला कोणताच म्हणजे गोष्ट इतकी आनंदित करत नाही इतकं चांगलं वागलेलं करत असतं. सेड किड्स म्हणालेले आहेत. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. व्यवस्थित समजून घ्या, समजून घ्या व्यवस्थित. तर जे किड्स आहेत ना ते काय म्हणतात, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. एखादा चांगला दिवस जेवढ्या चांगल्या पद्धतीने माझा आत्म्याला आनंद देईल तेवढं दुसरी कोणतीच गोष्ट देत नाही, असं किड्स यांचं म्हणणं आहे. अँड अ चीअरफुल पर्सन म्हणजे आनंदित व्यक्ती डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट. आता चीअरफुल आणि ग्लुमिएस्ट हे अपवाद विरोधार्थी शब्द आहेत. ग्लुमिएस्ट म्हणजे काय दुःखी, चीअरफुल म्हणजे काय आनंदी. तर चीअरफुल जो व्यक्ती असतो, जो आनंदित व्यक्ती असतो, तो निराशमधल्या निराश व्यक्तीला सुद्धा आनंदित करू शकतो. येतं एक लक्षात. त्याला आशीर्वाद देऊ शकतो, चांगला दिवस, बेनेडिक्शन म्हणजे काय, ब्लेसिंग्स देऊ शकतो. ऑफ ए फाईन डे, त्याचा दिवस चांगला करू शकतो. येतं आहे लक्षात. अँड आणि सो म्हणून इट वॉज ऑलवेज फाईन वेदर, आणि म्हणून ते खूप छान वातावरण होतं ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस, आणि त्या पोलाईट कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच फाईन वेदर होतं. अँड हिज ओन सिव्हिलिटी, त्याची स्वतःची सभ्यता, हिज कॉन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. येतं आहे का लक्षात. कॉन्सिलेटरी म्हणजे काय, सलोख्याचं, ॲड्रेस म्हणजे उद्देशून बोलणं, आणि इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स म्हणजे त्याचं जे असं सलोख्याचं वागणं होतं, सलोख्याचं, प्रेमाचं, आदराचं वागणं होतं, त्याच्या पॅसेंजर्सला ते प्रसन्न करून जायचं. इन लायटनिंग देअर स्पिरिट्स, त्यांच्या आत्म्यांना प्रफुल्लित करायचं. ही लायटेड हिज ओन टास्क, त्यांचा म्हणजे इतरांना प्रसन्न करता करता तो त्याचं काम हलकं करून घ्यायचा. हिज गेटी म्हणजे त्याचा आनंद वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी, वाया घालण्यासारखा गोष्ट नव्हती त्याची गेटी म्हणजे काय, त्याचा हॅपीनेस. बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट, एक चांगली गुंतवणूक होती ती. येत आहे का लक्षात. ज्या पद्धतीने बँकेत तुम्ही जे टाकतात तेच तुम्हाला परत मिळतं, त्याच पद्धतीने जीवनामध्ये पण आपण चांगलं वागलो तर चांगलंच परत मिळत असतं, वाईट वागलो तर वाईटच परत मिळत असतं. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, आणि मी आता त्याला माझ्या बस रूटमध्ये मी मिस करतो. बट आय होप, मी आशा करतो, दॅट ओनली मीन्स, एकमेव साधन, दॅट ही हॅज कॅरीड, त्याच्यासोबत होतं, हीच त्याचं सनशाईन म्हणजे आनंद, ऑन टू अनादर रोड, दुसऱ्या रोडवर. आता आमच्या रोडला तो राहत नाही, परंतु तो ज्या कोणत्या रोडवर असेल त्याची सनशाईन म्हणजे त्याचा आनंद तो तिथे पण पसरवत असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. येतं आहे का लक्षात. डिफ्यूज म्हणजे काय, स्प्रेड. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज
म्हणजे ते एवढं चांगल्या पद्धतीने पसरवलं जाऊ शकत नाही. इन अ रादर ड्रॅब वर्ड. ड्रॅब म्हणजे काय? भकास. भकास जगामध्ये आपण त्याला पसरवू शकत नाही, कारण इकडे लगेच उदासीनता होऊन गेली ते तिकडे गेल्यामुळे. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज, आणि मी कोणतीच ॲपॉलॉजी म्हणजे क्षमायाचना मागत नाही फॉर रायटिंग अ पॅनेजिरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. म्हणजे माहितीपर लेख. पॅनेजिरिक म्हणजे काय? त्याबद्दल मी काही एवढं म्हणजे विशेष असं ॲपॉलॉजी मागत नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स, जर का वर्ड्सवर्थ धडे घेऊ शकतो ऑफ विजडम म्हणजे हुशारीचे, फ्रॉम द पुअर लीच गॅदरर म्हणजे जळवा जमा करणारा एक साधारण मुलाकडनं जर का वर्ड्सवर्थ धडे घेऊ शकतो, ऑन लोनली मूर, ऑन द लोनली मूर त्यांचं पोएमचं नाव आहे. आय सी नो रिझन, मला कोणतंच कारण दिसत नाही. व्हाय लेझर, का कमी कमी. पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग्स. आय सी नो रिझन, मला कळतच नाही. व्हाय लेझर पीपल शुड नॉट टेक लेसन्स. व्हाय लेझर पीपल म्हणजे सर्वसामान्य लोकांनी का म्हणून धडे घ्यायला नको इन कंडक्ट वागणुकीचे फ्रॉम वन एकाकडनं, हू शोज जो दाखवतो, हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग कशा पद्धतीने मॉडेस्टपणे बोललेलं, मे बी डिग्निफाईड म्हणजे खूप प्रफुल्लित करू शकतं, आनंदित करू शकतं, बाय गुड टेम्पर आणि काइंडली फिलिंग्स म्हणजे प्रेमळ भावनांच्या साह्याने. व्यवस्थित लक्षात घ्या. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट, ती एक सर्वसामान्य कबूल करण्यासारखी गोष्ट आहे. दॅट द वॉर हॅज हॅड म्हणजे युद्धाचे होतात अ चिलिंग इफेक्ट्स भयानक परिणाम, अपॉन दोज त्यांच्यावर, लिटल एव्हरीडे सिव्हिलिटी ऑफ बिहेवियर वागणूक, दॅट स्वीटन द जनरल एअर. व्यवस्थित समजून घ्या हा मुद्दा, व्यवस्थित लक्षात घ्या. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट, आता हे सगळ्यांना कबूलच करावं लागेल. दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर. युद्धामुळे आपलं जे सुसंस्कृत किंवा सभ्यपणाचं वागणं आहे त्याच्यावरती वाईट परिणाम झालेला आहे. येतं आहे का लक्षात? जे लिटल सिव्हिलिटीज स्वीटन द जनरल इयर म्हणजे आपल्याला सर्वसामान्य जीवनामध्ये आनंद देणारे जे लिटल सिव्हिलिटीज आहेत त्याच्यावर वाईट परिणाम झालेला आहे युद्धामुळे. येतं आहे लक्षात? हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. आता पण आपल्याला त्या सिव्हिलिटीज सोडून चालेल का? नाही. तर बघा, वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक, आपल्याला तो सुसंस्कृतपणा परत मिळवावा लागेल. इफ जर का वी आर टू मेक, जर का आपल्याला बनवायचं असेल लाईफ जीवनाला काइंडली म्हणजे दयाळूपूर्ण आणि टोलरेबल फॉर इच अदर, आपल्याला जर का सगळ्यांना सहन करण्यासारखं जीवन जर का बनवायचं असेल तर आपल्याला ते वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक, आपल्याला त्या सिव्हिलिटीज परत घ्याव्या लागतील, आणाव्या लागतील. आता त्या सिव्हिलिटीज वी कॅनॉट गेट बॅक, आपल्याला त्या परत मिळू शकत नाही बाय इन होकिंग द लॉ, कायद्याच्या साह्याने किंवा कायद्याचा बळगा दाखवून, कायद्याचं भीती दाखवून. इन होकिंग द लॉ म्हणजे काय? कायद्याची भीती दाखवून आपण सुसंस्कृतपणा परत आणू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल, पोलीस लोक हे एक आवश्यक चिन्ह आहे, प्रतीक आहेत. अँड आणि द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन, आणि कायदा ही सुद्धा एक आवश्यक संस्था आहे फॉर अ सोसायटी, समाजासाठी. दॅट इज स्टील सम, अजूनही जी आहे, व्हॉट लोअर दॅन एंजल्स म्हणजे अजूनही सुसंस्कृतपणाचा जी लेवल असते तिच्या खाली असलेल्या आपल्या या समाजासाठी पोलीस सुद्धा आवश्यक आहे आणि कायदा सुद्धा आवश्यक आहे. पुढे बघा, बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक, म्हणजे भौतिक हल्ल्यापासून आपल्याला कायदा वाचवू शकतो. फक्त भौतिक हल्ला म्हणजे काय? मटेरियल अटॅक पासून कायदा आपल्याला वाचवू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे, लिफ्टमॅनचा जो मार्ग होता तो मीटिंग म्हणजे मिळवणे, मॉरल अफ्रंट म्हणजे नैतिक अपमान, बाय फिजिकल व्हायोलेन्स हेल्प मदत करू शकत नाही अस आपल्याला टू रिस्टोर परत मिळवायला द सिव्हिलिटीज. हे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे त्या लिफ्टमॅनने सभ्यपणा मिळवण्यासाठी त्याचा जो मॉरल अफ्रंट म्हणजे काय? नैतिक अपमान जो त्याचा झालेला होता तो त्याने फिजिकल व्हायोलेन्स करून म्हणजे त्याला शारीरिक ताकद दाखवून हाकलून त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला. तशाही पद्धतीने तो मिळू शकत नाही. आय सजेस्ट हिम, मी त्याला सुचवतो, आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड राहिलं असतं मोर
सबस्टल म्हणजे महत्त्वपूर्ण आणि इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक. रिवेंज म्हणजे बदला. इफ ही हॅड ट्रीटेड, जर का त्याने वागवलं असतं द जेंटलमॅन त्या जेंटलमॅनला, हु वुड नॉट से प्लीज विथ इलॅबोरेट म्हणजे काय, स्पष्टीकरणात्मक. व्यवस्थित लक्षात घ्या ह्या गोष्टी. गार्डिनर यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते समजून घ्या. त्या कंडक्टरला आपलं त्या लिफ्टमनला ते काय म्हणतात, आय सजेस्ट टू हिम, मी त्याला सुचवतो, दॅट की ही वूड हॅव हॅड, त्याला मिळालं असतं मोर सबस्टल म्हणजे महत्त्वपूर्ण आणि इफेक्टिव्ह परिणामकारक. रिवेंज म्हणजे बदला. इफ जर का ही हॅड ट्रीटेड त्याने वागवलं असतं द जंटलमॅन त्या सभ्यगृहस्थाला, हु वुड नॉट से प्लीज जो प्लीज म्हणाला नाही, विथ इलॅबोरेट म्हणजे समजून घेण्यासारखे, पोलाइटनेस म्हणजे नम्रता. जर का त्याला त्याचं उत्तर नम्रतेने दिलं असतं ना, तर तो त्याला चांगल्या पद्धतीने त्याचा बदला घेऊ शकला असता. ही वूड हॅव हॅड त्याची राहिली असती अ व्हिक्ट्री विजय, नॉट ओनली ओव्हर द बुअर म्हणजे त्या उद्धट माणसावर, बट परंतु ओव्हर हिमसेल्फ, नम्रपणे वागून फक्त त्याच माणसावर त्याने विजय मिळवला नसता, तर त्याने स्वतःवर सुद्धा विजय मिळवला असता. अँड दॅट इज द व्हिक्ट्री, आणि तो विजय असतो दॅट काउंट्स, आणि तोच खरा विचारात घेण्यासारखा विजय असतो. द पोलाइट मॅन मे लूज, नम्र माणूस लूज करू शकतो द मटेरियल ॲडव्हान्टेज. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज, भौतिक नुकसान होईल त्याचं, बट परंतु ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री, परंतु आध्यात्मिक विजय हा त्याचाच असतो. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री, पण आध्यात्मिक विजय हा त्याच्याच होत असतो. येतं आहे लक्षात. म्हणजे सभ्य माणसाचं भौतिक नुकसान होईल, परंतु आध्यात्मिक विजय हा त्याचाच असतो. आय कमेंडेड टू द लिफ्टमॅन, मी लिफ्टमॅनला सुचवतो अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड, मी चेस्टरफील्डची स्टोरी सुचवतो. चेस्टरफील्ड हा एक राज्यकर्ता होता, लेखक होता, आणि त्याची स्टोरी ते सांगतायत. आता बघा, इन हिज टाईम त्याच्या काळामध्ये द लंडन स्ट्रीट्स, लंडनचे रस्ते वेअर होते विदाऊट द पेवमेंट्स ऑफ टुडे, आजसारखी पायवाट नव्हती चेस्टरफील्डच्या काळामध्ये. आणि म्हणून आणि द मॅन मनुष्य, हू की जो टूक द वॉल भिंतीसोबत चालायचा, हॅड द ड्रायेस्ट फुटिंग म्हणजे त्याला कोरडी पायवाट मिळायची. आता पावसाळ्यामध्ये ना भिंतीला लागून कोरडं असतं आणि भिंतीपासून जास्त दूरवर ओलं असतं, आणि म्हणून जो भिंतीला लागून जो माणूस चालतो त्याची पायवाट कोरडी असायची. आता मग बघा, आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, मी स्काउंड्रल म्हणजे काय, शिवी आहे ती एक प्रकारची. स्काउंड्रलचा अर्थ घाणेरडा व्यक्ती, मी घाणेरड्या व्यक्तींना कधीच भिंतीजवळची जागा देत नाही. सेड म्हणाला अ मॅन, एक मनुष्य, हू की जो मेट भेटतो चेस्टरफील्ड यांना वन डे एके दिवशी इन द स्ट्रीट रस्त्यामध्ये. ते काय म्हणतात, मी कधीच असे जे स्काउंड्रल असतात, जे मूर्ख लोक असतात, त्यांना कधीच मी भिंतीजवळची जागा देत नाही चालायला. आता त्यावर चेस्टरफील्ड यांनी काय सांगितलं, मी ऑलवेज नेहमी डू, मी नेहमीच देतो म्हणे त्यांना जागा, मी नेहमी देतो, मला आवडतं त्यांना जागा द्यायला. सेड म्हणाले चेस्टरफील्ड. येतं आहे का लक्षात. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड म्हणजे एकदम आपल्या रुबाबात चालत ते त्याला बोलू लागले म्हणे, तुम्ही देत नाही पण मी देतोच म्हणे. आय होप, मी आशा करतो, द लिफ्ट मॅन विल ॲग्री, मान्य करेल, दॅट की हिज रिवेंज त्याच्या बदला वाज होता मच मोर स्वीट, खूपच चांगला, दॅन जर च्यापेक्षा, इफ जर काही त्याने हॅड असतं फ्लंग फेकलेलं द फेलो इन टू द मड. आता चेस्टरफील्ड यांना ज्या वेळेस एखाद्या व्यक्ती स्काउंड्रल म्हणतोय आणि सांगतोय की जे स्काउंड्रल्स असतात त्यांना मी कधीच कोरड्या रस्त्यावर चालू देत नाही, भिंतीजवळ चालू देत नाही, आणि मग त्यांनी ते उत्तर काय देतात म्हणे, मी अशा स्काउंड्रल्सला मी आधी चालू देतो म्हणे. म्हणजे ईट का जवाब पत्थर से नाही, ईट का जवाब फूल से देना. तुम्हाला समजत असेल मित्रांनो, कळतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीने अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांचा हा लेसन होता. आपल्याला कसा वाटला तो नक्कीच मला कळवायला विसरू नका. आपण जर का या चॅनलवर नवीन असणार तर रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. येतंय लक्षात. ओके, बाय.